सासर आणि माहेर. लग्न झाल्यानंतर मुलीने माहेरी मदत केलेली सासरच्यांना आवडत नाही. लग्न झालेल्या मुलीला सासर आणि माहेर दोन्ही कुटुंबांचा आणि जबाबदाऱ्यांचा विचार करावा लागतो. मालतीचं लग्न जमलं. ती घरात मोठी असल्याने चांगली शिकून नोकरी करत होती. घरात तीच मोठी असल्याने माहेरी तिच्यावर जबाबदारीही होती. कारण भाऊही तिचा छोटा होता. एवढ्या मुलांचं शिक्षण आणि घर चालवणं म्हणजे तारेवरची कसरतच म्हणावी लागेल. वडीलही प्रायव्हेट जॉब करायचे आणि आईही धुणी-भांडी करून जेवढं जमेल तेवढं करून आपल्या संसाराला हातभार लावायची. मालतीचं लग्न करायची वेळ आली तेव्हा तिचे 2 बहिणी आणि भाऊ शिक्षण घेत होते. तिचं लग्न विलाससोबत जमलं तेव्हा तिने स्पष्ट सांगितलं होतं की लग्न झाल्यावरही मला माहेरी आर्थिक मदत करावी लागेल. कारण भावंडांचं शिक्षण व्हायचंय अजून आणि वडीलही अलीकडे खूप आजारी असायचे. त्यांचाही हॉस्पिटल आणि औषधांचा खर्च भागवणे एवढी सोपी गोष्ट नव्हती. मालती होती तोपर्यंत आईबाबांनाही टेन्शन नव्हतं. ती मनापासून सगळं करत होती. तिला परिस्थितीची जाणीवही होती. तिलाही वाटायचं भाऊ आणि बहिणी उद्या ज्याच्या त्याच्या पायावर उभे राहतील, त्यांचं शिक्षणही होईल, पण तोपर्यंत आपण हातभार लावला पाहिजे म्हणून ती जबाबदारी पार पाडत होती. मालतीने लग्नाआधीच त्याला आणि त्याच्या कुटुंबातील मंडळींशी ही गोष्ट बोलून घेतली. तेव्हा त्यांनी म्हटलं की आमची काही हरकत नाही. तू नोकरी करतेस आणि त्यातून तू माहेरी मदत करू शकते. उलट विलासने तर सांगितलं की मालती, मीही तुझ्यासोबत आहे. तू नोकरी करून मदत करू शकते. माझी काही हरकत नाही आणि उलट कधी लागलं तर मीही तुझ्या भावंडांना आणि माहेरच्यांना मदत करेन. माझंही ते कर्तव्य आहे. आपल्या दोन्ही फॅमिलीनं लग्नानंतर माझ्यासाठी सारख्याच असतील. त्यामुळे मी दोन्ही कुटुंबांची जबाबदारी निभावू शकतो. तू टेन्शन घेऊ नको. विलास असं बोलल्यावर मालतीला खूप छान वाटलं की आपला नवरा किती विचार करतो आपल्या माहेरच्याही लोकांचा. ती भारावून गेली त्याचे विचार ऐकून. अगदी निर्धास्त होती ती. आता लग्न करायला तयार होती. थोड्याच दिवसात साखरपुडा पार पडला. तिच्या कुटुंबाने मालतीचं लग्न सर्वांच्या उपस्थितीत मस्त पार पाडलं. आपल्या मुलीला एवढा चांगला नवरा मिळाला ह्याचं त्यांना कौतुक होतं. तिने लग्नाआधीच विलासचे विचार घरी सांगितले होते. त्यामुळे घरच्यांना वाटायचं मालती विलाससोबत सुखी संसार करू शकेल. तिच्या सासरची माणसंही चांगली आहेत. आलीच वेळ कधी अडचणीची तर पाहुणे मदत करण्यासारखे आहेत असं तिच्या बाबांना वाटायचं. लग्न झाल्यानंतर मालती घर आणि नोकरी दोन्ही जबाबदाऱ्या उत्तमरित्या सांभाळायची. एवढंच काय, विलासचे येणारे जाणारे पाहुणे कुणीही असो, प्रत्येकाचं ती आदरातिथ्य छान करायची. प्रत्येक जबाबदारी ती निभवायची. सासर आणि माहेर दोन्ही फॅमिलीला ती सारखंच मानायची. सासरच्या माणसांना तर तिने केव्हाच आपलं केलं होतं. छान सुरू होतं. पण नव्याच्या नवलाईचे दिवस संपले. नंतर खरं रूप विलास आणि त्याच्या घरच्यांचं मालतीसमोर आलं. म्हणतात ना, खायचे दात वेगळे असतात आणि दाखवायचे वेगळे, अशी माणसं होती. मालती सासरीही पैसे द्यायची, जमा करायची, खर्च करायची. तिलाही कळायचं आपलं घर आहे, आपला संसार आहे. तिला सगळ्या गोष्टींची आणि जबाबदारींची जाणीव होती. म्हणून ती कधी नोकरीला असूनही स्वतःवर पैसेही खर्च करत नव्हती. सासरचं आणि स्वतःचं सगळं करून ती थोडी मदत आपल्या भावंडांसाठी करायची. त्यांचं शिक्षण सुरू होतं. शिक्षण म्हटलं की खर्च हा लागणारच. पण हे विलासलाही आवडत नव्हतं आणि तिच्या घरच्यांनाही. विलासही मालती मदत करायची म्हणून तिला बोलून दाखवायचा. त्याने स्वतःने लग्नाआधी म्हटलं होतं की वेळ आली तर मीही मदत करेल. त्याच्या मदतीची अपेक्षा मालतीला नव्हतीही. तिने त्याला कधी तसं म्हटलंही नाही आणि पैसेही मागितले नाही. उलट तिच्या माहेरचे म्हणायचे,
मालती, तुलाही संसार आहे ग. तुझ्याकडून पैसे मागताना कसं तरी वाटतं. पण परिस्थिती तशी आली होती. तिच्या आईला खूप वाईट वाटायचे. 2 नंबर बहिणीने पार्ट टाईम जॉब करायला सुरुवात केली. तिच्या सासूलाही हे आवडत नसे. त्या तर सर्वांना सांगत की मालती जॉब करते, सगळे पैसे माहेरीच देते. या सगळ्यात मालतीला खूप कसं तरी वाटायचं. पण करणार तरी काय होती? तिलाही कळत होतं की आपल्या माहेरची परिस्थिती ठीक नाही. मदत केली तर कुठे बिघडलं? मला तरी कुठे आयुष्यभर करायचं आहे म्हणा. आज ना उद्या भाऊही शिक्षण झालं की नोकरी करेल. तो करेल सगळं आईबाबांचं. आणि बहिणीही त्यांच्या सासरी जातील. असं मालती तिच्या मनाची समजूत घालायची. कुठलाही विचार न करता ती फक्त दोन्ही फॅमिलीचाच विचार करायची. एवढंच नाही तर मालती विलासच्या आईबाबांचा हॉस्पिटल आणि मेडिसिनचा खर्चही करायची. विलास तर कधी विचारतही नव्हता. सगळं मालतीच बघायची. पण सासूबाई म्हणायच्या, केलं तर काय झालं, ते तिचं कर्तव्यच आहे. पण माहेरचंही मुलीने थोडंफार करणं कर्तव्य असतं हे मात्र त्या विसरल्या होत्या. दोन्ही बाजूंचा विचार त्या करतच नव्हत्या. काही दिवसांनी मालतीचे बाबाही त्यांना सोडून गेले. तेव्हा मालतीवर घरची जबाबदारी येऊन पडली. तरी ती हरली नाही. सगळं काही मॅनेज करत होती. मालतीने माहेरची सगळी जबाबदारी घेतली हे जेव्हा विलासला माहीत झालं तेव्हा विलास तिला खूप बडबडला. दोघेही तिला यावरून भांडले. तेव्हा मालती गप्प बसू शकली नाही. तीही शिकलेली आणि नोकरी करणारी होती. विलासपेक्षा जास्त कमवणारी. दोन्ही कुटुंबांचा सगळा आर्थिक भार ती सांभाळायची. त्या दिवशी तिलाही त्यांच्या बोलण्याचा रागच आला. मालती म्हणाली, मुलीने सासरी मदत केली तर ती चालते, कारण का तर ते तिचं कर्तव्य आहे. माहेरी केलेली चालत नाही. असं का? माझ्या माहेरचे मला मदत करू नको म्हणतात. का तर माझ्या संसाराचा ते विचार करतात. ही मदत मी करते माझ्या फॅमिलीसाठी आणि माझ्या भावंडांसाठी. ती प्रत्येक मुलीची आणि माझीही जबाबदारी आहे आणि तीच मी निभावत आहे. यात मी चुकीचं काही करत नाही. ज्या आईबाबांनी मला एवढं कष्ट करून शिकवलं, मोठं केलं, आज मी ज्यांच्यामुळे मोठ्या पोस्टवर आहे आणि चांगली कमावतेही आहे, मग माहेरी गरज असताना थोडे दिवस मी आर्थिक मदत केली तर काय बिघडलं? आणि हो, मी तुमचं सगळं करते आणि आमचा संसार, पुढील भविष्य ह्याचाही विचार करून मी पैसा जमा करत असते. त्या दिवशी ते दोघेही मालतीला काहीच बोलू शकले नाहीत. मालतीच्या सासूबाई एकदा खूप आजारी होत्या. त्यांची मुलगी त्यांना पैसे लागणार होते तर स्वतःहून निम्मे पैसे भरायला तयार झाली. तेव्हा मालतीने म्हटलं, ताई, आम्ही दोघे आहोत की, विलास आणि मी बघतो पैशाचं, तुम्ही काळजी नका करू. नाही वहिनी, माझंही कर्तव्य आहेच की, शेवटी आई आहे ती माझी. मुलगा आणि मुलगी दोघेही सारखेच. दोघांनाही त्यांनी मोठं केलेलं असतं. शिक्षण, नोकरी त्यांच्यामुळे पूर्ण होते. मग अशा वेळेस माहेरी मुलीने मदत केली तर काय होते? मीही जॉब करते, माझी सेव्हिंग्ज आहे. अर्थात मालतीही अशाच विचारांची होती. आपल्या बहिणीला विलासही काही बोलू शकला नाही. तिने म्हटलं की मला वाटतं लग्न झाल्यानंतरही मुलीसाठी माहेर परक होत नाही. मुलीने कधीतरी माहेरची जबाबदारी आपल्या आईवडिलांसाठी काही केलं तर बिघडत नाही. मालती इतके दिवस जे काही बोलत होती तेव्हा तिच्या सासूबाईंना पटलं नाही. आज मुलीने म्हटल्यावर तिने केलेली मदत हे सगळं पाहून आपण मालतीशी चुकीचं वागलो, तिला यावरून दुखावलं ह्याची त्यांना जाणीव झाली. विलासलाही थोडं वाईट वाटलं. दोघांनीही मालतीची माफी मागितली, कारण त्यांनाही पटलं होतं, लग्न झालं म्हणून मुलीची माहेरची जबाबदारी, कर्तव्य विसरून चालत नाही. ती स्वतःच्या पायावर उभी असेल, नोकरी करत असेल, माहेरची परिस्थिती बेताची असेल किंवा माहेरीही कधीतरी मदतीची गरज लागते, अशा वेळेस मुलीने मदत करणं हे तिचं कर्तव्य असतं.
तिच्यासाठी दोन्ही कुटुंब सारखीच असतात. या सगळ्यात फक्त तिला सासरच्यांनी समजून घ्यावं हीच अपेक्षा असते. मुलीने माहेरी केली मदत सासरच्यांना आवडत नाही. पण हेही विसरून चालणार नाही. लग्न झालं म्हणून तिच्यासाठी माहेर महत्त्वाचं नाही असं नाही ना. मुली जशी सासरची जबाबदारी निभावतात तशीच माहेरची जबाबदारीही निभवायलाच हवी. तर मित्रांनो, कशी वाटली कथा कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.